उन्हाळ्याच्या सुट्टीत खरं तर एक छान गोड भेट आपल्या समोर येणार आहे आणि ती म्हणजे संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा सिनेमा. आणि आत्ता माझ्या स्टुडिओत आहेत, नवशक्तीच्या आपल्या या स्टुडिओत आहेत तेजस बर्वे आणि नेहा नाईक. खूप स्वागत आहे तुमचं. रामकृष्ण हरी. येस, आज मी हेच म्हणलं पाहिजे आणि क्या बात आहे. खरंच म्हणजे इथे ज्ञानोबा आणि मुक्ताई दोघंही आलेत असंच म्हणेन मी. खूप छान वाटतंय. आणि सुरुवात मी नेहा तुझ्यापासून करीन, कारण मुक्ताई हा टायटल रोलच तुझ्या भेटीला आला आणि म्हणजे क्या बात आहे. मला असं वाटतं की अभिनयाची कारकीर्द सुरू होतानाच पहिलं पुष्प हे इतकं सुंदर असावं की थेट मुक्ताईंची भूमिका साकारायला मिळावी, आणि ते सुद्धा दिग्पाल लांजेकर सारखा दिग्दर्शक. तूच सांग आधी, काय होतंय, कसं होतं? मी असं म्हणेन ना की खरंच हे माझं मागच्या जन्मीचं पुण्य असेल, ती पुण्याई माझ्या पाठीशी असेल की त्यामुळे मला ही व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाली. आणि खरंच खूप महत्त्वाचं असतं एखाद्या नवोदित कलाकाराला योग्य प्लॅटफॉर्म मिळणं, आणि तोही अशा पद्धतीचा. म्हणजे पहिल्याच सिनेमामध्ये अशी चॅलेंजेस असतात आणि अशी लोकं असतात ना आपल्यासमोर की एक आदर वाटतो आणि सतत काही ना काहीतरी शिकायला मिळतं. म्हणजे आदरयुक्त भीतीसुद्धा असते प्रत्येकाबरोबर सीन करताना. म्हणजे माझं म्हणशील तर मला पहिल्यांदा एकदा दिग्पाल दादाला भेटूनच इतका आनंद झाला होता. म्हणजे माझी प्रोसेस फार वेगळी होती, कारण मी थिएटर करते पुण्यातनं 5-6 वर्ष. आणि माझ्या नाटकाचा प्रयोग होता. तर प्रयोग झाल्यावर मी घरी चालले होते. कोणत्या नाटकाचा प्रयोग? हुताशनी म्हणून मी नाटक करत होते आत्ता. तर त्याचा प्रयोग होता द बॉक्सला, पुण्यामध्ये प्रायोगिक नाटक. आणि नाटक संपून मी घरी चालले होते. इन बिटवीन दादा काही फोटोज बघत बसला होता आणि त्याच्यामध्ये त्याला हुताशनी या माझ्या नाटकाचं पोस्टर दिसलं. आणि सहज त्याने की ही मुलगी कोण आहे, हिला आपण बोलवू शकतो का, असं त्याचं झालं. आणि योगायोगाने आणि माऊलींच्या कृपेने माझा मित्रच तिथे बसला होता, तो दादाला असिस्ट करत होता. तर तो म्हटलं की माझी मैत्रीण आहे, तर मी हिला विचारून बघतो. तर रात्री 9:45च्या दरम्यान वगैरे मला फोन आला. आणि त्या दिवशी माझ्या आईचा वाढदिवस होता. तर मी अशी पटकन घरी आता गडबडीत जाते आणि आता छान आम्ही सगळे सेलिब्रेट करू अशा नोटवरती मी घरी चालले होते. तर फोन आल्यावर मी पटकन आईला घेऊनच ऑफिसला गेले दादाच्या. आणि तिथे त्यांनी मला त्याचं जे एकल नाट्य आहे मुक्ताई ते वाचायला दिलं आणि त्यातला एक प्रसंग मला आत्ता म्हणून दाखव असं सांगितलं. मी तो म्हटला आणि हार्डली 10 मिनिटात मी लॉक झाले मुक्ताई म्हणून. आणि हे मला माहितीच नव्हतं की मी लॉक झाली आहे. आणि त्यांनी सांगितलं की 2 दिवसांनी आपलं वाचन असेल तर तेव्हा तू ये. तर मला वाटलं की वाचन म्हणजे काय, तर आता माझ्या वयाच्या अजून 2-3 मुली असतील, मग त्यांच्याबरोबर माझं वाचन होईल, मग सिलेक्शन होईल आमच्या तिघींमध्ये, परीक्षा असेल, ऑडिशन होईल, लुक टेस्ट होईल वगैरे. तर असं काहीच नव्हतं. मी गेले वाचनाला तर सगळी मोठमोठी माणसं तिथे बसली होती. मग मृणालताई होते, समीर सर होते, अजय दादा होता, स्मिताताई, केवढी तरी माणसं होती. आणि त्या सगळ्यांमध्ये त्यांनी माझी ओळख करून दिली की ही आपली मुक्ताई. तर मला असं वाटतं की हा खूप मेजर टर्निंग पॉईंट आहे. आणि एवढी मोठमोठी माणसं या सिनेमामध्ये आहेत, मनोज सरही आहेत, योगेश सर आहेत. तर सतत काहीतरी शिकायला मिळतं ना, जे नवोदित मुलामुलींना हवं असतं की मला ना शिकायचं आहे, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे असं असतं. तर हा एक अक्षरशः महासागर होता आणि माझी एवढीशी झोळी घेऊन मी त्या महासागरात एंटर केलं असं मी म्हणते. पण खरंच खूपच गोड अनुभव आहे हा. हे तू आत्ता जी आठवण सांगितलीस ती खरंच कोणत्याही कलाकाराचंच स्वप्न असावं, इतकं सुंदर होतं हे. आणि मी असं म्हणते की दिग्पाल दादांनी माझ्या आईला हे रिटर्न गिफ्ट दिलं. तिच्या वाढदिवसाला माझी निवड इकडे झाली. नक्कीच. त्याही माऊलीला किती छान वाटलं असेल. वा. आणि तेजस, अर्थात तुला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिलंय, पण ही भूमिका वाटायला येणं क्या बात आहे. म्हणजे संत ज्ञानेश्वरांची भूमिका म्हणजे याच्यापेक्षा सुंदर काय असू शकतं, तर काय सांगशील? अगदीच. मला एक फार छान वाटतं की वयाच्या आणि करिअरच्या इतक्या सुरुवातीला माझ्या वाट्याला माऊलींची भूमिका आली. कारण अनेक कलाकार असे असतात किंवा प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असं असतं की आपल्याला एका मोठ्या भूमिकेच्या नावानं ओळखलं जावं. आता माऊलींची भूमिका ही मोठ्यापेक्षाही खूप मोठी आहे आणि हे इतक्या कमी वयात माझ्या वाट्याला आलं तर मला खूप छान वाटतंय आणि मी खूप भाग्यवान समजतो स्वतःला. जसं नेहाने सांगितलं की कुठेतरी पूर्वजन्मी काहीतरी एक पुण्य करून ठेवलं असेल, त्याचं फळ म्हणून आत्ता माझ्या नशिबात ही भूमिका आली आहे. आणि त्यानंतर अर्थात तो प्रवास किती सुंदर होता, कशा पद्धती त्या निमित्ताने वाचनही झाली असतील आणि बाकीही म्हणजे ग्रंथांचं वाचन झालं असेल, किंवा कसा होता तो रिसर्च आणि दिग्पालसोबतचं काम करणं कसं होतं? आम्ही खूप एक्सटेन्सिव्हली काही वर्कशॉप्स केली होती.
कारण सोपं नाही आहे 1200च्या काळातली मराठी बोलणं. जरी ते त्या काळातली प्राकृत असली तरी सुद्धा आत्ताची बोलीभाषा आणि 1200च्या काळातली प्राकृत भाषा यात खूप फरक आहे. आणि हा चित्रपट हा फार शब्दप्रधान आहे. शब्द पोहोचले पाहिजेत, विचार पोहोचले पाहिजेत. त्यासाठी प्रत्येक शब्द ऑडियन्सपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्यासाठी म्हणून आम्ही वाणी संस्कारांचे वर्कशॉप्स केले. दिग्पाल दादाचे गुरु आणि आता आमचेही गुरु शामराव जोशी सर यांच्याकडे आम्ही वाणी संस्कारांचे वर्कशॉप केले. त्याच्यामध्ये अगदी स्क्रॅचपासून म्हणजे बाराखडी मुळाक्षर इथपासून आम्ही सुरुवात केली की प्रत्येक शब्दाला किती वजन देऊन बोलायचं आहे. आ किती झाला पाहिजे, एक पेराचं अंतर पाहिजे, आ किती तोंड उघडायचं आहे, काय करायचं आहे. किंवा अगदी साधं एक्झाम्पल म्हणजे प्रत्येक हा शब्द म्हणतात की लोक प्रत्येक म्हणतात, तर प्रत्येक नसून तो प्रत्येक आहे, प्रति एक. खरंय, इतक्या ती शब्दांची फोड त्या आहे पण आपण ती मिस करतो. ती म्हटलं की बोली भाषेपेक्षा ती प्राकृत भाषा ती जास्ती प्रभावीपणे आणि असं नाही वाटलं की ओढून ताणून करतोय. मला तू इतकं सांगितलं की वाणी संस्कार हेच आहेत ना ते वाणी संस्कार, की त्या वाणीवर आपण संस्कार करतोय. त्या बात आहे. तर ते अर्थात वाचिक अभिनयाच्या दृष्टीनं फार गोष्टी शिकतात. आणि एक कलाकार म्हणूनच मुळातच तुम्हाला याचा किती फायदा होईल जो आता आयुष्यभर पुरणार आहे. ही म्हणजे आयुष्यभर पुरून उरेल असं हे संचित आहे. मिळाली आहे. तर ते वाणी संस्कारांचं ते एक वर्कशॉप झालं. त्याचबरोबर दादानी आमच्याकडनं कसं आहे, या भूमिका ह्या ना फक्त कॅरेक्टर वर्किंग करून होणाऱ्यातल्या नाही आहेत. तुम्ही फक्त दिसून उपयोग नाही आहे, तुम्ही ते असणं गरजेचं आहे. म्हणजे ही मुक्ताई दिसणं गरजेचं नाही आहे, फक्त ती असणं गरजेचं आहे. आणि आमच्या स्कूलिंगचा म्हणजे दादाच्या आणि शामरावांच्या स्कूलिंगचा एक खूप महत्त्वाचा भाग म्हणजे की सी इट अँड से इट. म्हणजे तुम्हाला जोपर्यंत तुम्ही जे बोलताय ते दिसत नाही तोपर्यंत बोलू नका. म्हणजे जर मी आत्ता अगदी स्क्रॅच एक्झाम्पल, मी जर कॉफीचा मग असं म्हणत असेल मी, तर मला तो इथे आणि इथे दिसला पाहिजे कॉफीचा मग. तर मी जेव्हा बोलीन तेव्हा तो लोकांना इमॅजिन होईल, अच्छा गरम कॉफीचा मग, वाफाळती कॉफी, छान वास, हे ज्याला शब्दरूप आणि भावरूप म्हणतात. तर अशा पद्धतीनं म्हणजे दादानी प्रचंड पेशन्स ठेवून आमच्याकडनं काम करून घेतलं की तू वेळ घे, तुला हवा तेवढा वेळ घे, पण तू जे बोलतोयस ना ते तुला जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत बोलू नकोस. काही वेळेला दिवस तू घे, हरकत नाही. सो इतकं एक्सटेन्सिव्हली काम आमच्याकडनं करून घेतलं होतं. जे शूटच्या वेळेला असं झालं की हे सगळं होमवर्क जो होता, होमवर्क झाला होता, आता जाऊन फक्त ते द्यायचं आहे बस. आणि ते देण्याचा प्रवाससुद्धा दादाने इतका सोपा केला होता आम्हाला. म्हणजे मी म्हणतो की आमचे शामराव जोशी सर त्यांनी आम्हाला लक्ष दाखवलं आणि दादा आम्हाला तिथपर्यंत घेऊन गेला. वा, खरंच. नाही, मला तेच म्हणते की मी हा फक्त ते एका पिक्चरपुरतं, एका सिनेमापुरतं हे मर्यादित नाही राहणार आहे, हे आयुष्यभर पुरेल असे हे वर्ग आहेत, असा हा संस्कारच आहे त्या वाणीवरचा. आणि अर्थात एक अभिनयातलाही एक खूप छान संस्कारच आहेत असंच मी म्हणेन. जसं मी म्हटलं की जेव्हा अशा भूमिका समोर येतात छान तर वाटतं, आनंद वाटतं, हे सगळं असेल, घरच्यांना छान वाटलं वगैरे सगळं असेल, आतमध्ये कुठेतरी दडपण पण आलं असेल ना थोडं. ते काय होतं तुमच्या दोघांचंही, ते आतमध्ये काय झालं होतं? माझा एक छोटा किस्सा आहे असा. म्हणजे शूटचा 2-3 दिवस असेल आणि एकतर जसं मगाशी म्हटलं की एक आदरयुक्त भीती वाटते. म्हणजे ह्या सगळ्या माणसांना टीव्हीमध्ये लहानपणापासून पाहत आली आहे, त्यांना बघूनच लहानाची मोठी झाली आहे आणि आता त्यांच्या बरोबरीनं काम करायचंय. तर दडपण तर अर्थात होतं, पण एक आदर होता आणि स्वतः बाबतीत एक खूप छान वाटत होतं की आपल्याला खूप शिकायला मिळणार आहे सतत. आणि किस्सा असा झाला माझा की माझा आणि योगेश सोमण सरांनी त्यांनी विसोबा खेचरांची भूमिका केली आहे. तर आमचा एक क्लोजअप होता ज्यामध्ये ते त्यांची पगडी काढतात आणि माझ्या पुढे ती ठेवून नतमस्तक होतात आणि मला त्यांचा असा डोक्यावर हात ठेवून त्यांना शांत करायचं आणि एक मंत्र होता तो म्हणायचा, असा तो सीन होता. तर ते अर्थात ते सुरू झाले आणि त्यांचं जसं त्यांचे डायलॉग सगळे येऊ लागले तशी मी इतकी त्या डोळ्यात त्यांच्या भारावून गेले आणि मी इतकी गुंतले त्यांच्यामध्ये की परफॉर्मन्समध्ये अडकले म्हणजे की मी अडकले आणि त्यांच्या डोळ्यातले ते भाव आणि सगळं बघून मी इतके हरवून गेले की त्यांनी जेव्हा ते असे वाकले माझ्या पुढे तेव्हा त्यांच्या डोक्यावर हात ठेवताना माझा तो हात असा थरथरायला लागला. इतका तो अमेझिंग परफॉर्मन्स होता आणि हे सगळ्यांबरोबरच होत होतं. म्हणजे अजय दादा आणि माझा एक वन शॉट होता. तोपर्यंत अर्थात मी थोडी सेट झाले होते त्यामुळे
भीती असताना सुद्धा परफॉर्म कसं करायचं हे मी त्यातनं शिकत पण अजय दादाबरोबरचं म्हणजे तो फारच इम्पॉर्टंट आहे, महत्वाचा प्रसंग असेल कारण चांगदेव आणि मुक्ताई. हा मग तो अक्षरशः आम्ही वन शॉट शूट केलाय, म्हणजे दादानी फक्त सांगितलं आणि त्यात खूप बडबड होती माझी, त्यामुळे माझे डायलॉग सगळे पाठ इथे तर असतात, पण ते जेव्हा ऍक्च्युअल परफॉर्म करायची वेळ येते तेव्हा थोडी भीती वाटत राहते, कारण आपल्यासमोर एवढे मोठे कलाकार आहेत आणि त्यांच्या बरोबरीने करायचंय. तर पण मला एक सांगायचं वाटतं की ह्या प्रत्येक लोकांनी ना खूप कम्फर्ट दिला आम्हाला, म्हणजे कुठेही असं नाही वाटू दिलं की तुम्ही नवीन आहात किंवा तुम्ही शिकाऊ आहात आणि तुम्हाला अजून तुम्ही खूप अजून मोठे व्हायचं वगैरे असं काही नाही. इतके घरच्यासारखे आहेत ना सगळे, म्हणजे की खूप मजा येते आणि खूप होमली वाटतं, म्हणजे आता तर वाटतं पण डे 1 असो किंवा आत्ता तर इतका सुंदर तो एक ग्राफ आहे ना आमचा सगळ्यांचा डेव्हलप झालेला, त्यामुळे भीती अर्थात वाटते अजूनही, पण ती आदरयुक्त भीती असं मी म्हणेन. तेजस, तुला दडपण आलं होतं का, काय होतं ते? दडपण येण्यापेक्षा मला एक्साइटमेंट जास्त होती, कारण मी फत्तेशी कसला दादाला असिस्ट केलं होतं इक्बाल दादाला, त्यामुळे मी अजय दादांचा, मृणालताईंचा, समीर सरांचा परफॉर्मन्स खूप जवळून पाहिला होता, कारण तेव्हा मी क्लॅप करत होतो. आय वॉज अ क्लॅप बॉय. सो खूप म्हणजे क्लॅप देऊन मी खाली बसायचो, मी बघत बसायचो फक्त त्यांच्याकडे. सो आत्ताचा एक्सपिरियन्स माझ्यासाठी नवीन होतं की आता त्यांच्याबरोबर काम करायचं आहे. सो ती एक एक्साइटमेंट जास्त होती. आणि आणखीन एक सांगेन मी की या चित्रपटाच्या आणि भूमिकेच्या निमित्तानं मला खूप जास्त शिकता आलं इन एव्हरी सेन्स. म्हणजे आपलं अध्यात्म हे फक्त अध्यात्म नाही आहे, ते विज्ञान पण आहे. याचा खूप वाचनामधनं किंवा अनुभवातनं सुद्धा खूप जास्त एक्सपिरियन्स आला आणि ते आम्ही शिकलो. आणि जे माऊलींनी चमत्कार केले आपण म्हणतो ना, तर ते चमत्कार नसून ती त्यांची योग साधना आहे. पाठीवर मांडे भाजणं असेल किंवा भिंत चालवणं असेल तर हे योग सामर्थ्यानं शक्य आहेत या गोष्टी. कारण आत्ताच्या जनरेशनला सगळ्या गोष्टींना लॉजिक लागतं, ह्याचं लॉजिक काय, त्याचं लॉजिक काय. त्यामुळे मुक्ताईचे पण जे अभंग आहेत ना त्याच्यामध्ये सुद्धा खूप डीप थॉट आहे. माऊलींचं जे लिखाण आहे ते आपल्याला कळतं, ते प्राकृत भाषेतलं आहे, ते लोकांसाठी ओपन केलेलं आहे. पण मुक्ताईचे जे श्लोक आहेत, तिचे जे अभंग आहेत, हे कुटश्लोक जे म्हणतात ना, म्हणजे त्याला कोड वर्ड्स आपण म्हणू शकतो. उदाहरण द्यायचं झालं तर मुंगी उडाली आकाशी हा जो अभंग आहे यात कुंडलिनीचं वर्णन आहे. त्यामुळे ती 12 वर्षाची एवढी लहानशी मुलगी, तिला कुंडलिनीबद्दल माहिती आहे. परत ज्ञानेश्वरांची मुक्ताईन सनद अशी एक 18 अभंगांची ती एक सिरीज आपण म्हणूयात. तर त्याच्यामध्ये सनद देणं म्हणजे काय, डॉक्टरांना किंवा वकिलांना सनद देतात, म्हणजे आता तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तसं माऊलींनी मुक्ताईला अध्यात्माची सनद दिली आहे ती, की आता तुला आध्यात्मिक ज्ञान हे सगळं माहिती झालं आहे, सो आता हे अप्लाय कर. आता या सनद जी आहे यामध्ये ते अणुरेणूविषयी बोलतात, ते कुंडलिनीविषयी बोलतात. तर अध्यात्मापलीकडे जाऊन हे खूप आहे, काहीतरी विज्ञान आहे ते. आणि एक फार छान वाक्य होतं की जिथे विज्ञान संपतं तिथे अध्यात्म सुरू होतं. त्यामुळे मला हे फार छान वाटलं की हे सगळं आपलं ज्ञान आहे, आपल्याकडे रुजलेलं आहे. तर मधल्या काळात खूप ते मागे पडलं आहे सगळं. सो मला वाटतं की या चित्रपटाच्या निमित्तानं जर आपण पुन्हा रिव्हिजिट केलं सगळं, ते उजळणी केली त्याची, तर फार छान आहे. म्हणजे ते खरं मला आता खूप छान वाटतंय, कारण मी तुमच्या वयाच्या कोणत्याही कलाकाराकडनं हे इतकं छान ऐकलेलं नाही आहे. त्यामुळे मला खूप छान वाटतंय की आता हे तुमच्या पिढीपर्यंत पोचलंय, तुमच्यापर्यंत पोचलंय. आणि या वयातल्या जे हे तुम्ही कलाकार आहात इतकं सुंदर सांगताय तुम्ही दोघंही, मला खरंच खूप छान वाटतंय. म्हणजे ह्या सिनेमाची ही शिदोरी असेल पण ती तुम्हाला किती आयुष्यभर पुरणार आहे, आणि क्या बात आहे. म्हणजे मला खूप छान वाटतंय. आणि आता अर्थात वेळ पुरणारच नाही आहे आज, इतक्या सुंदर गप्पा आहेत, पण कुठेतरी थोडंसं वेळ कमी आहे. तर मला जाता जाता एक अनुभव नक्की ऐकायचा आहे, जो आळंदीत जी एक वेगळाच अनुभव, सुंदर विलक्षण अनुभवच म्हणेन, जो तुम्हाला आला. तिकडे लोक तुमच्या पाया पडले, काय होतं ते सगळं, प्लीज ते सांगा. सांगा ते. खूप वेगळंच वाटतं जेव्हा लोक त्या श्रद्धेने आपल्या पाया पडतात. असं वाटतं की आपण आहोत का, पण खरं सांगायचं तर आम्ही फक्त माध्यम होतो तिकडे, त्यांच्यापर्यंत ही लोक पोहोचण्याचं फक्त माध्यम आमच्या थ्रू ते झालंय. आणि मला एक प्रसंग असं सांगायचा वाटतो ना की मी अशीच वेशात, म्हणजे ह्या तिघांनी चेंज केलं होतं आणि माझे बाकी इंटरव्ह्यूज द्यायला मी चालले होते. तर सगळा प्रोग्राम झाला होता आणि तरी सुद्धा एक मावशी आल्या आणि त्यांच्या हातात सुवर्ण पिंपळाच्या इथे, अगदी पिंपळाच्या खालीच, म्हणजे मी चालले होते तिथनं, वेशात होते आणि मी
तर एक मावशी आल्या आणि त्यांच्या हातात एवढंच बाळ होतं तान्हं, म्हणजे ते हार्डली 1.5 महिन्याचं पण नसेल एवढं छोटंसं बाळ होतं. त्या अशा जोर जोरात अशा सगळ्यांना बाजूला करत करत आल्या आणि त्या बाळाचं डोकं त्यांनी माझ्या पायावर ठेवलं. मला एवढं भरून आलं तिथे की लोकांची ही केवढी श्रद्धा आहे. आणि परत मी म्हणेन की आपलं किती भाग्य आहे की लोक हे आपल्याला समजतायत आणि त्या माऊलीपर्यंत पोहोचण्याचं माध्यम मी होते. त्यामुळे ह्या इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, पण त्या आयुष्यभर लक्षात राहतात. ते जेव्हा हे असं घडलं तेव्हा काय वाटलं आतून? मला भरून आलं. म्हणजे मी त्या वेशात होते, माझ्या डोळ्यातनं पाणी आलेलं चालणार नव्हतं, पण मला खूप असं गलबलून आलं की हे काय आहे सगळं, म्हणजे कळत नाहीये का पडलं आपल्याला की हे काय, आणि आपली खरंच काय एवढी पुण्याई आहे की आपल्या नशिबात हे मांडून ठेवलंय. त्यामुळे हे खूप म्हणजे भारी हा शब्द पण खूप असा हे की एवढं भारी आहे सगळं, आणि ही अर्थात तेवढीच स्ट्रॉंग जबाबदारी पण आहे. मी आमचं काय आलं ना खरं, 4ही भावंड वेगवेगळ्या ठिकाणहून सुवर्ण पिंपळाच्या इथे एकत्र येणार होते. तिकडे या चौघांची भेट घडणार होती, असा सगळा तो कार्यक्रम डिझाईन केला होता. मला मागच्या बाजूनं म्हणजे मुक्ताईंचं मंदिर आहे तिकडनं मला माऊलींच्या समाधीच्या इथे नेण्यात आलं होतं. शाल होती आणि डोक्यावरून, आणि की दिसू नये आधी लोकांना अशासाठी म्हणून. तर जिथे आपण एक्झिट करतो समाधीच्या इकडनं, तर तिथे मला खुर्ची दिली होती, फक्त तू इथे बस असं म्हणून. तर मी शाल वगैरे असं हे करून बसलो होतो सगळं. तर तिकडे एक ज्या सेवेकरी आहेत, ज्या सिक्युरिटीसाठी असतात तिथे, तर त्या महिला आहेत 2-3 माऊली. तर मी जायची जेव्हा अगदी वेळ होती तेव्हा मी शाल वगैरे काढली सगळे, आणि त्या स्ट्रक झाल्या, अशा माझ्याकडे बघत होत्या. आणि नेमकी वेळ अशी होती की 3 वाजताचा पोशाख असतो माऊलींचा गाभाऱ्यातला. तर माऊलींचा मुखवटा तेव्हा ठेवतात समाधीवरती. तर त्यांनी मुखवट्याकडे पाहिलं, माझ्याकडे पाहिलं, आणि ते म्हणले की माऊलीच आहेत, आणि त्या रडायला लागल्या तिथेच. आणि नेमकी त्या दिवशी एकादशी होती. आणि तर मी आतमध्ये समाधीच्या इथे गेलो, आणि मला नंतर बाकी मुलांनी सांगितलं आमच्या सगळ्या. तर मी जेव्हा एक्झिट घेतली तिकडनं, म्हणजे एंट्री रादर केली मी पुढच्या मंडपामध्ये, तेव्हा त्या 2 ज्या माऊली होत्या त्या खालती बसून रडायला लागल्या आणि ओक्साबोक्षी रडत होत्या. त्या म्हणले की आज एकादशी आहे, माऊलींनी खरंच दर्शन दिलं म्हणले आम्हाला. तर मला ते फारच, मला नंतर भरून आलं की इतकी भाबडी श्रद्धा आहे, इतकी भाबडी. आणि आत्ताचं जी सगळी जे आसपास आहे की सोशल मीडिया हे ते सगळं इतकं व्हर्च्युअल झालं आहे जग, ह्यामध्ये सुद्धा इतकी भाबडी श्रद्धा आहे लोकांमध्ये. बरं, आता आम्ही त्यानंतर मंदिराला प्रदक्षिणा केली, दिंडी होती एक छोटी. आता लोकांना काही माहिती नसेल का की हे कलाकार आहेत, तरी लोक आमच्या येऊन पाया पडत होती आणि रडत होती. आणि आणखीन एक मला छान वाटलं ते म्हणजे की एक काका मला भेटले नंतर. ते म्हणले की गावी आता घर वगैरे सगळं विकलं आहे मी, आणि मी इथंच असतो. आणि त्यांनी 1008 ज्ञानेश्वरी पारायणाचा संकल्प केला होता. त्यांचं त्या दिवशीचं 108वं पारायण होतं. तर ते म्हणले की ज्या दिवशी मी पारायण करतो ज्या दिवसांमध्ये, त्या दिवशी माझं मौन असतं. आज तुम्ही मला मौन तोडायला भाग पाडलं. आणि त्यांनी डायरेक्ट पायावर डोकं ठेवलं माझ्या. मला, मी अर्थात नमस्कार केला, मी जवळ घेतलं, त्यांना ते रडायला लागले. त्यांना हाच फील होता की 108 पारायण झाल्याचं माऊलींनी कुठेतरी फळ दिलं मला. हे मला भरून पण येतं, म्हणजे आतनं हलून जातो, म्हणजे तेजस म्हणून, माणूस म्हणून सगळं हलून टाकणार आहे आतमधनं हे. पण त्याचबरोबर हे छान वाटतं की आपण माध्यम होत आणि माऊलींनी आपल्याला चूज केलंय की हा त्या लायकीचा आहे. त्यांना ते बघून वाटावं इतपत हे झालं, म्हणजे कुठेतरी काहीतरी कुठली तरी पुण्य कामी येते असं मी म्हणतो. आणि लोक इतकी ना, म्हणजे इतकी श्रद्धेने आणि प्रेमाने असे गालावरनं हात फिरवतात, अशी दृष्ट काढतात. सो ते बघून इतकं छान वाटतं की हे आम्हाला केलं जातंय, पण ते केवढे आशीर्वाद. म्हणजे ते जेव्हा असे आमच्या पाया पडतात, अर्थात वेशात असल्यामुळे आम्हाला वागता येत नाही, पण वारकरी संप्रदायाचा एक ती सवय आहे किंवा ती परंपरा आहे अशी की जेव्हा मी तुमच्या पुढे वागते तेव्हा तुम्हीही माझ्या पुढे, म्हणजे माणसातला तो एक आदर असेल, तो एक सन्मान देणं त्या माणसाला असेल. आणि सगळ्या म्हणजे वय विसरून, सगळं कार्य विसरून जेव्हा समोरचा माणूस आपल्या पाया पडतो तेव्हा आपणही त्याच्या पाया पडावं, हे जे संस्कार आहेत, तर त्याचा फार एक छान वाटतं. म्हणजे सूरज एकदा म्हटलं होतं की असं शुद्ध झाल्यासारखं वाटतं. खूप
प्युअर वाटतं की ती भावनाच किती प्युअर आहे. म्हणजे मी जर का आता सपोज मी एक लहान आहे आणि माझ्याहून एक 60-70 वर्षांचे गृहस्थ जरी असतील तरी मी त्यांच्या पाया पडणं योग्य, पण त्यांनी माझ्या पाया पडणं ही एक फिलिंगच वेगळी आहे. आणि तेव्हा तो माणसातला तो एक रिस्पेक्ट खूप तो जाणवतो आणि तेव्हा खूप छान वाटतं. मला आणखीन एक या गोष्टीचं छान वाटतं की हे माणसामधलं भेदभाव सगळा मिटून जातो. आपण सगळे एका प्लेनवर येतो, हे एका लेवलपर्यंत हे समजू शकतो. पण इथे माऊलींची पण दृष्ट काढतात. म्हणजे मला नंतर कळलं की काही मला वारकरी आमच्या बंधूंनी मला सांगितलं की माऊलींचा मुखवटा आहे ना, त्या मुखवट्याला असा हात फिरून माऊलींची दृष्ट काढतात. तर देवाची दृष्ट काढतात. ते मला बोलता नाही काटा आला. देवाची दृष्ट काढतात. हे किती गोड आहे आणि किती भाबडं आहे हे सगळं. आणि ते आम्हालाही केलं. म्हणजे आम्ही जेव्हा पंढरपूरला गेलो होतो तेव्हा सुद्धा एक आजी आल्या आणि त्यांनी नमस्कार केला आणि मला आणि न्याला असं केलं आणि कानाची पाळी ओढतात ते. म्हणजे स्वतःची नाही, ज्याची दृष्ट काढतोय त्याची कानाची पाळी ओढतात. आता मला माहिती होतं ते काय आहे, तेव्हा मला इतकं छान वाटलं ते आणि मला इतकं गोड वाटलं की. आणि त्या खूप म्हाताऱ्या आजी होत्या. म्हणजे मला वाटतं 75-80 वर्षाच्या असतील. म्हणजे ज्या प्रेमाने, त्या प्रेमाच्या नजरेने जे आम्हाला बघितलं. आणि हे पंढरपूरमध्ये घडलं. हे पंढरपूरमध्ये. मला असं वाटतं की तुम्ही आळंदीही अनुभवली आहेत आणि पंढरपूर. आणखीन एक पंढरपूरची सांगायची गोष्ट म्हणजे अगदीच पंढरपूरची आणखी एक सांगायची गोष्ट म्हणजे आम्ही दोघंही पंढरपूरला पहिल्यांदा गेलो होतो आत्ता. आम्ही याआधी कधीच गेलो नव्हतो. म्हणजे इतकं भाग्य असेल की त्या वेशात आम्ही, म्हणजे माऊलींच्या आणि मुक्ताईच्या वेशात आम्ही पंढरपुरात गेलो आणि विठ्ठलाच्या पाया पडलो. त्यामुळे हे इतकं सुंदर आहे सगळं. आणि हे आयुष्याच्या इतक्या म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यातच आम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळत आहे ना, की म्हणजे असं की काय हवंय आता आयुष्यात. काय मला एक प्रश्न नक्की विचारेन, हे जेव्हा घरी सांगितलं असेल किंवा त्यांनी व्हिडिओ बघितलं, काय तुमच्या माऊलींची काय रिॲक्शन होती, आईवडिलांची काय रिॲक्शन होती, काय होतं? माझी आई तर रडायला लागली होती की म्हणजे विश्वास बसत नाही. मला स्वतःलाच विश्वास बसत नव्हता, तर ती तर कुठे, म्हणजे तिला तर अजिबात कोणालाच विश्वास बसत नव्हता. अजूनही बसत नाही खरं तर. मला अजूनही विचारतो की तू आहेस का खरंच, म्हणजे वेगळंच आहे. आणि कसं होतं ना, म्हणजे प्रत्येकाच्या घरच्यांच्या एक वेगळ्या अपेक्षा असतात आणि माझ्या घरच्यांना असं वाटलंही नव्हतं की असं काहीतरी काम मिळेल की ज्यातनं मी अशी पुढे येईन. आणि माझ्या आजीची मात्र ही इच्छा होती. आणि लहान होते ना मी, तेव्हा तिने मला एकदा बोलून दाखवलं होतं की आयुष्यात ना तुझं हे काम करणार असेल तर तुला मुक्ताई करायला मिळाली पाहिजे, हे ती मला लहानपणी बोलली होती. आणि कुठेतरी तिचं मॅनिफेस्टेशन मी म्हणेन की मला अशा पद्धतीने, त्यामुळे ती तर इतकी सगळ्यांमध्ये खुश आहे आणि तिला इतकं सगळं ते छान वाटतं सतत बघून. म्हणजे ती रोज ट्रेलर बघते, आता रोज आता गाणी आउट झाली, ती गाणी सतत चालू असतात घरात. त्यामुळे फार वेगळं छान वाटतं. आजीला किती छान वाटतं. म्हणजे ती जेव्हा ऍक्च्युली आम्ही दोघं लुकमध्ये आलो ना, ती सुद्धा ढसाढसा रडायला लागली. ती घरी होती, ती आळंदीत येऊ शकली नाही वयामुळे, पण ती घरात बसून जेव्हा ते सगळं लाईव्ह आमचं चाललं होतं तेव्हा ती तिकडे ढसाढसा रडली की ही नेहा वाटत नाहीये, हे खूपच वेगळं आहे आणि आपली किती पुण्य आहे की आपल्या नातीने आज असं काम केलं हे तिला फिलिंग होतं. त्यामुळे त्या फिलिंगनी पण मला अजून भरून येतं की काय म्हणजे असं काही घरची काही फारच भारी. म्हणजे अभिनेता म्हणून काम सुरू केलं मी तेव्हापासूनच हे काम म्हणजे प्रेस्टिजियस आहे किंवा प्रेस्टिजियसपेक्षा खूप भाग्याचं आहे. त्यामुळे आईबाबांचं असं हे होतं की स्वामींचा आणि माऊलींचा आशीर्वाद आहे, छान कर, मस्त कर, जबाबदारीने कर. वा, नाही खरंच आहे. मला असं वाटतं की हे कुठेतरी फक्त तो चित्रपट, ते प्रोजेक्ट, या सगळ्याच्या पलीकडे जाणारं, त्याही परे जाणारं असं काहीतरी संचित आहे जे तुम्ही कमावलं आत्ता आणि हे वेगळं भाग्य आहे. तर वा, मला म्हणजे या गप्पा नाहीच थांबाव्या असं वाटतंय, पण ठीक आहे, पुन्हा पुन्हा भेटू आणि अर्थात या चित्रपटाचं यशसुद्धा आपण साजरं करू अशी मनोमन प्रार्थना आणि खूप खूप भरभरून शुभेच्छा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.